जम्मू कश्मीर के पहलगाम में हाल ही में हुए आतंकवादी हमले ने पूरे देश को झकझोर कर रख दिया है। इस हमले में आतंकियों ने आम नागरिकों से नाम पूछकर और धर्म पूछकर उन पर गोलियां बरसाई। इस बर्बर हमले के खिलाफ देश भर में आक्रोश का माहौल है। भारतीय जनता पार्टी की ओर से आज डोंबिवली के क्रांति चौक पर एक विरोध प्रदर्शन और श्रद्धांजलि सभा का आयोजन किया गया। भाजपा ने केंद्र और राज्य सरकार से इस हमले के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की मांग की और कहा कि आतंक के खिलाफ भारत को एकजुट होकर कठोर कदम उठाने होंगे। आमची मागणी ही आहे की काश्मीरमध्ये ज्या प्रकारे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेने जो हल्ला केला त्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलो आहोत। त्याचबरोबर ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही इथे आज उपस्थित आहोत। आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते या सगळ्या लोकांच्या परिवाराच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहेत। ते भूमिका ही आहे की काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला हिंदूंवर झाला आणि त्या हल्ल्याचा तीव्र निषेध आणि त्या मृत पडलेल्या सगळ्या नागरिकांच्या साठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत। पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेने जो भ्याड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याला अत्यंत चोख असं उत्तर आपण द्यावं यासाठी आम्ही माननीय गृहमंत्री माननीय आमचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांना आम्ही देणार आहोत की परत एकदा कधी अतिरेकी संघटनेचा हल्ला त्यांचे करण्यास धजवणार नाहीत अशा प्रकारची एक मोठी चाल आपण पाकिस्तानवर करून जावी आणि ह्या अतिरेक्यांना समूळ नष्ट करावं। ज्या ज्या अतिरेक्यांनी हिंदू नागरिकांना प्रवासी नागरिकांना वेचून मारलं त्याचा बदला हा तेवढाच भयान आणि त्याच्यापेक्षा 100 पट भयाव असला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। अगर फिरदौस बर रुए जमी अस्त हमी अस्त जहाँ पर हम कश्मीर को विश्व का स्वर्ग कहते हैं और नवविवाहित दाम्पत्य अपने जीवन की शुरुआत करने के लिए कश्मीर से शुरुआत करते हैं। जहाँ पर महिलाओं के हाथों की मेहंदी सूखी नहीं वहाँ उनको वैधव्य का सामना करना पड़ रहा है और यहाँ मानुषकीला काळीमा फासणारा जहाँ पर म्हणजे इंसानियत खत्म हो गई ऐसा मंजर हमने देखा है। इतने मासूम निष्पाप लोगों को जहाँ जीवन शुरुआत करना है वहाँ जीवन का अंत हुआ। आज मैं अपने मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी और देश के पंतप्रधान इनको आह्वान करना चाहती हूँ सभी महिलाओं की ओर से, क्योंकि उन्होंने चुन कर आदमियों को मारा है और महिलाओं को छोड़ा है कि जाकर अपनी सरकार से कहो कि आतंकवाद जिंदा है। आज मैं मोदी जी को मन से विनती करना चाहती हूँ कि आप ऐसा बदला लेना कि वो उनकी आत्मा कांप जाए, रूह कांप जाए और देशवासियों को लगे कि हाँ हमारे मोदी जी हमारे साथ में है। आज हम जब उन महिलाओं को देखते हैं तो उनको अश्रुपूरित श्रद्धांजलि मैं सभी महिलाओं की ओर से अर्पित करती हूँ। या पाकिस्तानी क्रूर भ्याड धर्मवेडे या आतंकवाद्यांचा आणि त्यांना साथ देणाऱ्या पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत। आज त्यांनी जो हल्ला केला तो भ्याड हल्ला होता। त्यांच्यामध्ये भारताला तोंड देण्याची शक्ती नाही, त्यामुळे त्यांनी आपल्या निराधार या पर्यटकांवर त्यांनी हल्ला केला। आज आपले 26 पर्यटक मारले गेले। भारत ही गोष्ट कधीच विसरणार नाही। या अतिरेक्यांना पकडून मारून ठेचून त्यांना जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि आजपर्यंत भारताची जी सहिष्णुतेचं धोरण आहे, जो भाईचारा आहे, ती सहनशक्ती आता संपलेली आहे। आता जे पाकिस्तानला आपण भाईचारा म्हणून मदत करत होतो त्यांचं दाना पाणी सगळं बंद करून आज सीमा सुरक्षा कडक करून आज कठोर कारवाई पाकिस्तानवर करण्याचा